चला सगळ्यांना वॉर्म वेलकम. पहिले असं मला वाटलं रेकॉर्ड करूया की नको करूया, पण आय थिंक लेट्स रेकॉर्ड इट. वॉर्म वेलकम सगळ्यांना. हनुमान जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आय एम व्हेरी हॅपी टू सी सम ऑफ यू, सम नोन फेसेस. आपण भेटतोय नोव्हेंबर नंतर आता, राईट. खूप आनंद मला होतोय. मनस्वी, काही जण तुम्ही माझ्याबरोबर न्यूमरॉलॉजी शिकायला होतात. सम ऑफ यू हॅव लर्न न्यूमरॉलॉजी. गुड. अनिकेत, हॅपी टू सी यू. Dr. Rajeshri, happy to see you back again. Very good. Niyati, happy to see you again. Atya, Shweta Tai, very welcome. सुरेश भाई, क्या बात है. आज सुरेश भाई आले. Very good. सुरू करूया मस्तपैकी. दोन्ही हात जोडून प्रार्थना का दीर्घ श्वास करा. मस्तपैकी दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास घ्या, सावकाश सोडा. पुन्हा हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, साक्षात प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, माझे गुरु मास्टर चुवा पुक्सुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, गजानन महाराज आणि सगळे संत, सगळे गुरुजन, सगळे महागुरु, या सगळ्यांना आव्हान करून हे परमेश्वरा, थँक यू फॉर द डीपर अंडरस्टँडिंग. Thank you for the deeper understanding of Hanuman Jayanti. Thank you for the deeper understanding of Antarik strength, inner strength. Thank you. All of you, good evening. I welcome you all for this session. So, काल हनुमान जयंती, आज हनुमान जयंती म्हणून काल आम्ही एक शंकर गीतेचं पारायण आम्ही सुरू केलं आणि त्याविषयी आपण थोडस काहीतरी बोलूया पहिले, बिफोर वी अंडरस्टँड. अँड त्या शंकर गीतेमध्ये सगळ्यात पहिल्या अध्यायामध्ये महाराज म्हणतायत, फर्स्ट अध्यायामध्येच त्यांनी आपल्याला क्लिअरली सांगितलंय की आपण सगळे कोण आहात. तर 42वा जो श्लोक आहे किंवा ओवी आहे, श्लोकच आपण म्हणूया, त्याच्यामध्ये महाराज असं म्हणतायत, म्हणजे ज्याने हे लिहिलं, राईट, शंकर महाराजांचे चरित्र रसाळ, गोड, पवित्र, ज्याला वाटे आपण पात्र, आणि पात्र या शब्दावरती मी गोल केलाय, तोच सत्पात्र होत असे. परत एकदा, शंकर महाराजांचे चरित्र रसाळ, गोड, पवित्र, ज्याला वाटे आपण पात्र, तोच सत्पात्र होत असे. पुढे असं लिहितायत की ओवी किती महत्वाची, ओवी किती महत्वाची, ओवी किती मोलाची, ओवी किती खुबीची, खोल अर्थ ओवीत. इट्स व्हेरी डीप, व्हेरी व्हेरी डीप. आणि पुढे असं म्हणतायत, जे जे भक्त आहेत जाण, त्यांना ही ओवी वरदान, एवढी प्रभावी ओवी हो, ओवी ही ज्यांना खात्री आपण पात्र, त्यांनाच रसाळ चरित्र, त्यांनाच हे चरित्र पवित्र. आणि पुढे मग तुम्ही वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल. हा पूर्ण पहिला अध्याय आहे. आज आपण हनुमान चालीसेच्या दिवशी का समजून घेतोय, तर आपण जी हनुमान चालीसची सिरीज जी आहे ती आपण दर वर्षातला, म्हणजे मागच्या 2020 पासून आपण करतोय, 21 पासून वर्षाला आपण 4 सिरीज करतोय. कधी मागच्या वर्षी 2 सिरीज केल्या आम्ही, जर थोडस बिझी राहिलो होतो. आणि मग आपण आता हे वर्ष सुरू झालंय, आपण सिरीज सुरू करणार होतो. पण आज हे समजण्याचं, सांगण्याचं काय योजना आहे, व्हॉट इज द रिझन, तर महाराज शंकर महाराज अध्यायामध्ये पुढे असं म्हणताय, गीतेमध्ये असं पुढे म्हणताय की ते स्वयं मारुतीचे अवतार आहेत, हनुमानाचे अवतार आहेत. आणि जर महाराज हनुमानाचे अवतार आहेत असं महाराज म्हणताय,
तर मग महाराजांचे गुरु जे महाराज म्हणतायत स्वामी समर्थ, जर महाराज हनुमान आहेत तर स्वामी समर्थ कोण असतील? हनुमानाचे गुरु कोण आहेत? प्रभू राम आहेत, राईट? मग ह्या पूर्ण पात्रतेच्या डेफिनेशन मध्ये प्रत्येकाने शंकरगीता वाचावी, ऐकावी. बघा तुम्हाला जसं जमतंय तसं. पण द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट हिअर विच आय वॉन्ट टू नोटिफाय इज अबाउट पात्रता. पात्रता. आणि ऍज अ आय डू NLP, मी न्यूरोप्लास्टिसिटी करतो ऑन द ब्रेन. आणि देश विदेशात काही क्लायंट्सला भेटतोय, त्यांना बरं करण्याचा प्रयत्न करतोय. काही बरे होत आहेत, काही इन द प्रोसेस आहे. आपण सुखाच्या पात्र आहोत का? तर पहिलं उत्तर आहे माहिती नाही. डू वी डिझर्व्ड टू बी हॅपी? आय डोंट नो. असं पहिलं उत्तर असू शकतं. तुमचं असेल का नाही मला माहिती नाही. डू आय डिझर्व टू हॅव गुड रिलेशनशिप? डिझर्व इज अ इंग्लिश वर्ड. डू आय डिझर्व टू हॅव लॉट ऑफ मनी, धन? डू आय डिझर्व टू हॅव फंटास्टिक रिलेशनशिप ऍट होम? समाजामध्ये, बाहेर, घरात, सगळ्यांशी. हे माझं डू आय डिझर्व? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा मी कुणाला विचारत असतो की तुम्हाला बरं व्हायला आवडेल का, तर मला असं उलट उत्तर येतं, प्रश्नार्थक उत्तर येतं, का नाही? मी त्यांना विचारतो, मग तुम्हाला खरंच बरं व्हायचं आहे का? तर समोरच्याचं उत्तर येतं, का नाही? मग परत एकदा विचारतो, तुम्हाला खरंच मुक्त व्हायचं आहे का? आणि जर मी हिप्नोसिस मध्ये हा प्रश्न विचारला त्यांना, म्हणजे एक अशा स्टेटमध्ये विचारला की जिथे मी एखाद्याचं सबकॉन्शियस माइंड ऍक्सेस करतोय, ऑफकोर्स त्याला बरं करण्यासाठी. तर बऱ्याचशा वेळेला हिप्नोसिस करत असताना लोक चक्क नाही म्हणून सांगतात, मला बरं व्हायचं नाहीये. मग मला सांगा, एक साइडला आपली सगळी जी धावपळ आहे ती हॅपी राहण्याची, हेल्दी राहण्याची, धनवान होण्याची, पैसे श्रद्धावान होण्याची, श्रीमंत होण्याची, रिच होण्याची, वेल्दी होण्याची, ही सगळी ह्या उजव्या हाताची स्वप्न आहेत. पण डावा हात आपल्या बरोबर नसेल, what do you think that you will be able to make up? I am telling you, you or anybody will walk few steps, will walk 5 steps and come back परत 2 स्टेप, 3 स्टेप. कारण शाळेत टीचरनी सांगितलं, यू आर नॉट अ गुड गर्ल, तुमचं अक्षर चांगलं नाही. ती एक आपल्याला पात्रताच आपली अपात्र करून टाकली टीचरनी, तिथे शाळेतच. आपण बोललो याच्याविषयी बऱ्याच वेळा. आज परत एकदा वेगळं काय समजून घेणार आहोत याच्यामध्ये. व्हॉट इज द पॉइंट? मागच्या सिरीज मध्ये आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा आपण लक्षात आलं की आपल्याला मी बलवान, मी चारित्रवान, मी धनवान, हा आपला संकल्प आहे. पण हे संकल्प आपण जेव्हा सांगत असतो, बऱ्याचशा लोकांनी संकल्प बनवले. माझ्याकडे लोक जेव्हा फॅट लॉस करण्यासाठी येतात तेव्हा मी त्यांना सांगतो की धावायचं नाही, पळायचं नाही, जिम तर अजिबात करायची नाही,
कुठल्याही डाएटचा मी फॅन नाही, माझ्याकडनं डाएट घेऊ नका, मला त्या पूर्ण संकल्पनेमध्ये मला अजिबात विश्वास नाही. कारण जर असता तर डाएट सोडल्यावरती माणसं परत गो बॅक टू फॅट का होतात, परत जाडी का होतात, जिम सोडल्यावरती परत जाडी का होतात, परत वेट का पुट ऑन करतात? व्हाय डज इट हॅपन? व्हाय इज इट नॉट परमनंट? इट शुड बी परमनंट, राईट? बट इट इज नॉट परमनंट. असं काय होत असेल की आपलं शरीर आपल्या मनाच्या ताब्यात नाहीये? माइंड अँड बॉडी आर टू डिफरंट पार्ट्स ऑफ द सेम अस. आणि असं काय आहे की काही लोक काही खाल्लं तरी सुद्धा बारीकच राहतात, व्यवस्थित राहतात, त्यांची हाईट वेट परफेक्ट असते. आणि अशी कितीतरी लोक माझ्याशी येऊन सांगतात, सर आता हवा खाल्ली तरी पण माझं वजन वाढतंय. व्हॉट डू यू थिंक? मी काल पाणीपुरी खाल्ली म्हणून आज माझं वजन वाढलं. अरे अरे, नाही रे, पाणीपुरी खाऊन नाही वजन वाढत. कोणीतरी आपल्याला आत्तापर्यंत सतत अपात्र ठरवत आहे, हे सत्य आहे. मे बी युअर हजबंड, युअर वाईफ, युअर पार्टनर, युअर सन, युअर डॉटर, युअर जावई, कोणीतरी ठरवा, आठवा, लिहा. somebody is telling you you are not deserving this. आणि तुम्ही कुठेतरी कन्व्हिन्स झालात त्या पॉइंटला. आणि म्हणून महाराज जेव्हा असं इथे लिहितायत पहिल्या अध्यायामध्ये, येस दिस इज फॉर एव्हरीवन. पण जेव्हा महाराज लिहितायत की तुम्ही पात्र आहात, तू पात्र आहेस म्हणून मी तुझ्या जीवनात आलेलो आहे. बाकी सगळ्यांना अनुभव येतात, गुरुजनांचे अनुभव येतात, स्वामींचे अनुभव येतात, सगळ्यांना सगळे अनुभव येतात. सगळं ठीक आहे, असे सगळं माझ्याकडे खच आहे, भरेल कपाट. 11 वर्ष मी लोकांना भेटतोय, म्हणजे बऱ्याच लोकांना बऱ्याच क्षेत्रांमध्ये देश विदेशात भेटतोय, ऑनलाईन ऑफलाईन. आय एम टेलिंग यू. त्यामुळे पात्रता ही कोणीच नसते ठरवायची, आपणच ठरवायची असते आपल्याला. पण कुठेतरी आपण पाहिलेलं असतं की श्रीमंत होण्यासाठी पहिले गरीब व्हायला लागेल. कारण मूवीमध्ये आपण पाहत असतो, एक गरीब किसान था, झालं कल्याण. किंवा कोणतरी एक गरीब माणूस असतो आणि मग ते सगळे पूर्ण डिस्टर्ब होऊन जातात. एनिवेज, आजच्या याच्यामध्ये हनुमान चालिसेमध्ये आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी हनुमान चालिसेमध्ये जे आपण शिकतोय सगळीकडे, वी ऑल अंडरस्टँड हनुमान चालिसा इज डीप एसोटरिक, डीप, प्रचंड आध्यात्मिक आहे, प्रचंड आध्यात्मिक आहे. सोपी, साधी, सरळ वाटणारी ही हनुमान चालिसा अत्यंत गहन आहे. आणि जे चिरंजीव आहेत म्हणजे इमॉर्टल आहेत, ते इमॉर्टल आहेत, ते हनुमान वेगळ्या वेगळ्या रूपांमध्ये येऊन, संतांच्या रूपामध्ये येऊन, गुरुजनांच्या रूपांमध्ये येऊन आपल्याला सतत मार्गदर्शन करत आहे. आपल्या जीवनातले आपले गुरु, जर तुम्हाला फिजिकल गुरु असतील किंवा जर तुम्हाला गुरु तुमच्या जीवनात भेटले असतील, तर ही इज हनुमान फॉर यू, और शी इज हनुमान फॉर यू, व्हॉट एव्हर. ते आपल्यासाठी आहे. त्यामुळे आजच्या सेशनमध्ये आय वॉन्ट टू एम्फसाइज अगेन, आत्ताच गुढीपाडवा झाला, रामनवमी झाली, बऱ्याच लोकांनी आधी वर्षाच्या सुरुवातीला संकल्प केले. यावर्षी आपण हे काही लिहिलं नाही, कारण की माझे सगळे व्हिडिओज ऑनलाईन अवेलेबल आहेत. तुम्ही तुमचे संकल्प लिहा, सगळं लिहा. मला अशी लोक माहिती आहेत की जे फायनान्शियली गोल्स लिहिलेले आहेत,
अजूनपर्यंत काही डम्म हल्लेलं नाहीये. नथिंग इज मूव्ड. कारण की त्यांना असं वाटतं मी पात्र नाहीये. आंतरिक वाटतं, आंतरिक कुठेतरी असं वाटतं की आपण कमी आहोत, आपण शॉर्ट आहोत, मला नाही धावता आलं. तर हत्तीला असं वाटतं ना, साखळीतनं आपल्याला बाहेर नाही येत. 1-to-1 मध्ये स्वतःबरोबर कधीतरी बसा, 5 मिनिटं 1-to-1 मध्ये आरशात. जसं लुई हे म्हणते, हॅव अ मिरर टॉक. एकदा बसा. काहीतरी जीवनात अशा घटना असतील, आहेत, ज्या अनरिझॉल्ड आहेत, ज्या गाठी ओपनच आहेत, गाठी बांधलेल्या नाहीयेत, सुट्ट्याच आहेत, त्या त्या तेवढ्याच फक्त त्रास देत आहेत तुम्हाला, मला, सगळ्यांनाच. दॅट्स द ओनली पेन, बिकॉज इट इज अनरिझॉल्ड इन लाईफ. It is not solved in life. Maybe they are not defined or designed to be solved. It's okay. You just have to accept it and move on. But दिल है की मानता ही नाही. आणि मग लहानपणी कोणीतरी कोरलं होतं, यू आर नॉट अ गुड गर्ल, आपका हँडरायटिंग अच्छा नहीं है. मग लग्न झालं, मग तर लेबल लागायला लागले. लग्न झालं की लेबल लागतात, एकदम बारीक क्वालिटीची लेबल लागतात सगळ्यांना. अजून एक परिभाग, एक अलग स्टोरी. यू आर नॉट अ गुड हजबंड, यू आर नॉट अ गुड फादर, यू आर नॉट अ गुड मदर, यू आर नॉट अ गुड, हे सगळे अपात्र 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 अपात्र, रिजेक्शन कंटिन्युअस, अपात्र. आणि म्हणून मग बऱ्याचशा वेळेला जी लोक, माझ्याकडे 1-2 महिन्यापूर्वी एक मानेला पट्टा लावणारी एक व्यक्ती आलेली. त्या व्यक्तीची खरं मुलगा आलेला. तर म्हटलो की यू कॅन आस्क, माझ्याकडे घेऊन या त्यांना. त्यांना मी कदाचित 1-2 सेशन मध्ये बरं करेन, पण त्यांना इथे माझ्या समोर बसवा. 2 महिने झाले, ते अजून आले नाही. मे बी ते खूप लांब आहे माझं ऑफिस, और मे बी दे आर कम्फर्टेबल वेअरिंग द पट्टा. जर तुम्हाला अपात्र कोणी ठरवलं असेल, आज दिवस आहे हनुमान चालीसेमधला, सांगा स्वतःला, तू रिलीज, आय विल हेल्प यू. राईट इट डाऊन. हे सेशन एनिवेज मी युट्यूबला टाकेन, जस्ट गो बॅक, अंडरस्टँड अगेन. चांगले मार्क नाही मिळाले, चांगले ऍडमिशन नाही मिळणार, चांगली ऍडमिशन नाही मिळली तर मग तुला चांगली नोकरी नाही मिळणार, किंवा चांगलं तुला काही होणार नाही. ऑलरेडी त्या मुलाला प्रोग्रॅम करून पुढे पाठवलेलं आहे. नाव यू आर एक्सपेक्टिंग हिम टू डू वेल. हाऊ? त्याला ऑलरेडी अपात्र म्हणून ठरवलेलं आहे आपण, दॅट यू विल नॉट डू वेल. मग आता तुम्ही सांगताय की यू हॅव टू डू वेल, पण सकाळी म्हटलात यू आर नॉट डुईंग वेल. काय गंमत आहे? महाराज असं म्हणतायत की अरे मी तुझ्या जीवनात आलोय, तू पात्र आहेस म्हणून मी आलोय, यू डिझर्व म्हणून मी आलोय. नाही महाराज, पण मला ना शाळेमध्ये कोणतरी एक बाई म्हटली होती की नाही नाही नाही, यू आर नॉट अ गुड बॉय. अरे पण मी देव आहे, मी स्वतः सांगतोय यू आर, तुझ्या जीवनात मी आलोय. पण महाराज माझ्या सासू मला म्हटल्या की यू आर नॉट अ गुड गर्ल. म्हणजे सासू देव आहे का देवी आहे? काय चाललंय? कोणी ठरवायचं आहे? एक अपात्र असलेला माणूस दुसऱ्याला सांगतोय तू पण अपात्र आहेस का? एक म्हणजे चाललंय काय? मानवानी मानवाला सर्टिफाय करायचं? काय करतोय आपण नक्की गोंधळ? लक्षात येते का मी काय म्हणतोय? मे बी विल डू अ सिरीज. आता नाही, पण एप्रिल, आय एम व्हेरी बिझी. मे महिन्यात आपण करूया. 21 दिवस मला सलग तुमच्याशी बोलता येईल. ठीक आहे ना?
टेलिंग यू, वी ऑल स्ट्रगल. मी पण आहे तुमच्या बरोबर. वी ऑल स्ट्रगल बिकॉज वी लाईक टू स्ट्रगल, वेदर यू लाईक इट और वेदर यू डोंट लाईक इट. मी सांगतो तुम्हाला, माझ्या समोर पण इथे काही लोक बसले, ते अशी माना हलवत आहेत. आत्ताच आम्ही काही चिंतन शिबिर करत होतो बिटवीन 5 and 5:45. तेव्हा पण आम्हाला लक्षात आलं की येस, दिस इज ऍब्सोल्युटली, वी वॉन्ट टू स्ट्रगल बिकॉज वी लव्ह टू स्ट्रगल. मेहनत कर, चांगले मार्क मिळतील, ठीक आहे. मेहनत कर, पैसे मिळतील, ठीक आहे. मग ही बिल्डिंग बनवणारा जो मजूर आहे, तोही तो मेहनत करत होता ना, पण तो या बिल्डिंग मध्ये राहतोय का, किंवा तो बिल्डिंग मध्ये राहतोय का, नाही ना. त्याचं इथे ऑफिस आहे का, त्याचं इथे घर आहे का, नाही ना. म्हणून महाराज असं म्हणतायत पुढे की मी पात्र आहे, ह्याची खूबी समजून घे, ह्याची खूबी समज, ह्याची खोली समज. हे पहिल्याच अध्यायामध्ये आहे. मी खूप सारे पारायण, पब्लिक पारायण पण अटेंड केलेले आहेत. म्हणजे त्याच्यानंतर बंद केलं मी लगभग पब्लिक पारायण मध्ये अटेंड करणं, कारण इट्स अ रेस. 3 तासात संपवतो की 4 तासात संपवतो. मी पारायण थांबवलं आज सकाळी दुपारी. मी बोललो, आय एम स्टॉपिंग इट राईट नाव, लेट मी मेक सम नोट्स. ही रेस आहे का? 10वं पारायण, 11 पारायण, 12वं पारायण, सगळं ठीक आहे राजा. पण पहिल्या याच्यामध्ये ते जेव्हा सांगतायत की याची खोली समज, याची खूबी समज, 42वी ओवी आहे ती. महाराज म्हणतात की किती महत्वाची आहे, किती मोलाची आहे, किती खुबीची आहे, किती ताकदवान आहे. हे वरदान आहे की मी तुझ्या आयुष्यात आलोय. महाराज पण आहात ना तुम्ही, ते आहेतच. एक साइडला जपाची माळ, एक साइडला मोलकरीण आली का नाही, बाबा 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 बाबा. काय रे ड्रायव्हर आला का नाही अजूनपर्यंत? एक साइडला इथे ओम नमः शिवाय चालू आहे. काय रे एवढा उशीर आला? ओम नमः शिवाय. नाही रे, नाही नाही नाही, खूप पात्रता खूप लांब आहे. आर यू अंडरस्टँडिंग? क्लियर आहे सर, ऐसे ही चलेगा. धनवान बनणं, आस्क मी, धनवान बनणं सोपं आहे? कसं काय सर? हाच तर पॉइंट आहे. टू बी हॅपी इज मोर इजी. नहीं, मुझे कुछ और दर्द चाहिए, ले लो फिर. द डे यू फील, अँड दॅट डे इज टुडे. 2026, 2 एप्रिल. बस म्हणा, आय डिझर्व, माझा हक्क आहे. आय डिझर्व टू बी हॅपी. घेतल्याशिवाय जाईना, हलणार नाही म्हणा इथून. मला अशी लोक माहिती आहेत, आय नो देम पर्सनली. काही संकट किती जरी झालं तरी पण ते उभे आहेत. ते म्हटले की येस, करण अर्जुन आएंगे, तसे माझे महाराज माझ्या बरोबर आहेत, माझे गुरु माझ्या बरोबर. मी इथून जाणार नाही. आय विल कंटिन्यू टू बी इन आय विल सॉल्व दिस. मला अशी लोक माहिती आहेत, मला अशा महिला माहिती आहेत, मला अशा मुली माहिती आहेत, मला अशी लोक मला माहिती आहेत की त्यांच्यावरती भयंकर संकट आली, पण त्यांनी त्यांच्या साधनेमध्ये शून्य, त्यांनी एकदाही ब्रेक घेतला नाही. मला अशी लोक माहिती आहेत की त्यांच्याकडे आर्थिक चणचण तथाकथित फॉर सम टाइम बिंग आहे, पण त्यांनी निष्ठा, त्यांनी काट सोडली नाही. बिकॉज दे न्यू दॅट मी पात्र आहे, आणि म्हणून महाराज माझ्या जीवनात आले. हनुमान चालीसा तुम्हाला समजली.
नाहीतर बाकी स्टेटस बिटस तर मी पण टाकलंय, लोक लाईक करतायत. काय ते आपलं बदाम, काय म्हणतात ते, बदाम बिदाम राहते, हार्ट हार्ट बीट दाबतायत, म्हणजे ते काय व्हॉट्सअपला लाईक बी करतायत. ठीक आहे, सॉरी, यु नो, ऑल ऑफ दॅट इज हॅपनिंग. सगळं कॉस्मेटिक आहे. आर यू क्लिअर? 100%. हनुमान चालीसा, हनुमान जयंती, 23 तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे, राईट. या ग्रंथामध्ये, विजय ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे महाराजांनी, एका जागी बसून जर हा ग्रंथ वाचला तर जो संकल्प तुम्ही लिहाल तो संकल्प मॅनिफेस्ट होईल. रिअली. याला काय अर्थ आहे? पण आम्हाला तर सांगितलं शाळेत कष्ट करायचे, मग करणार आहे दादा. ओनली द स्मार्ट विल अंडरस्टँड अँड एक्सेप्ट. मैं पढ़ लेता हूं. ज्यांना असं वाटतं मी पात्र नाहीये, ज्यांना अजूनही असं वाटतं की टीचरनी शाळेत सांगितलं होतं की यू आर नॉट गुड इनफ, तुला एवढेच मार्क मिळाले, तू आयुष्यात काहीच करणार नाही. अरे दादा, ती टीचर सहज बोलून गेली आणि आपल्या मनावरती परिणाम झाले. क्लिअर? आर यू 100% क्लिअर? We are all wanting to be rich. Yes or no? More rich, more money, good health. कोण आहात आपण? मी ना आजारी असतो. वा, छान, आजारीच राहा मग. ही आपली ओळख आहे. 3 आठवड्यापूर्वी मी कोणाला तरी भेटलो होतो. द गाय इज अन, ही स्टेड इन द US, वर्क्स इन द मल्टीनॅशनल कंपनी. ओळख करून दिली त्यांनी मला स्वतःची ऑनलाईन. मला म्हटले मी आय एम हार्ट पेशंट. अरे वा, तुला ही आयडेंटिटी आहे? म्हटलो वुड यू लाईक टू बी नॉर्मल? तर ते म्हटले म्हणजे? मग ते बोलले कन्व्हिन्स्ड आहेत की मी ते हार्ट पेशंट आहेत म्हणून. तुम्हाला बरं व्हायला आवडेल? ते म्हटले कसं? बोलो मी तज्ञ आहे, तुम्ही तज्ञ आहात. पैसे मी तुम्हाला देतोय का तुम्ही मला पैसे देताय? मी करीन, बघीन, तुम्हाला आवडेल का? क्लॅरिटी येते? सेशन थोडं डीप आहे. ज्यांच्याकडे शंकर गीता आहे त्यांनी जरूर वाचा. पहिला अध्याय वाचा, थांबा, जीवनामध्ये नोट्स बनवा, आणि ज्या ज्या लोकांनी तुम्हाला असं सांगितलं होतं यू आर नॉट गुड इनफ, इन्क्लुडिंग युअर पेरेंट्स, लिहा आणि त्याच्यावरती काट मारा. किंवा लिहा लेट्स से लिहा आणि त्याच्यावरती लेट्स से यू हॅव रिटन समथिंग. मी तुम्हाला लिहून दाखवतो. असं लिहिलं असेल समजा, आय एम नॉट गुड इनफ, असं लिहा आणि मग त्याच्यावरती काट मारा. When you strike it down, just strike down, strike it out. लिहा आणि स्ट्राईक आउट करा आणि त्याच्या पुढे लिहा आय डिझर्व. काय डिझर्व करतो? गुड हेल्थ, हॅपीनेस, पैसे, रिलेशनशिप, समाजाचं देणं, सोशल. आय डिझर्व लिहा पुढे. हे जे मी तुम्हाला देतो इथे ऑनलाईन फ्री, एखादा कोच तुमच्याकडनं लाखो रुपये घेईल, तर कोच तुम्हाला मिळणं कठीण आहे. आणि एवढं सुस्पष्टपणे आध्यात्मिक पद्धतीने सांगणं अजूनच कठीण आहे. त्यामुळे याला ज्यांना कळतंय त्यांनी त्याचा बेनिफिट घ्या. येते सगळ्यांना? वी डिझर्व टू बी हॅपी, वी डिझर्व टू बी सक्सेसफुल,
We deserve to have a lot of money. Because there is a deserving thing, right? जर पैसे हे नसते सांगितले तर या ग्रंथामध्ये महाराजांनी कशाला सांगितलं असतं की मी श्रीमंतांकडनं अनाथालय किंवा त्यांना सहाय्य करणारं किंवा त्यांचं सांगोपान करणारं आणि धनिकांकडनं धर्मशाळा, मंदिरे, पाणीपोई, हॉस्पिटल्स, विद्या मंदिरे कशाला सांगितले असते आणि कशाला आपल्याकडे फलश्रुती असते. हे परमेश्वरा माझे दुःख दूर कर, ही आपली प्रार्थना असेल. अशी प्रार्थना असेल की आपले दुःख दूर कर, मग परत येताना काय आणताय? सुख आणताय की नाही? परत पत्रात लिहिले की नाही, चिठ्ठीमध्ये, ये रे पावसा तुला देतो पैसा, की फक्त एवढं दिलं, ये रे पावसा आला? क्लॅरिटी येते राईट. त्यामुळे माझ्याबरोबर म्हणा, मी पात्र आहे. आय एम डिझर्विंग. येस, आय डिड नॉट नो दिस. मला हे माहिती नव्हतं. मला हे माहिती नव्हतं. नोबडी इज परफेक्ट म्हणा. नोबडी इज परफेक्ट. तसा मी सुद्धा परफेक्ट आई नाही, परफेक्ट वडील नाही, परफेक्ट भाऊ नाही, परफेक्ट पर्सन नाही, परफेक्ट अजून काही रोल करताय तुम्ही, भाऊ नाही, बहीण नाही, नवरा नाही, बायको नाही, पण मी सुद्धा परफेक्ट नाही. नोबडी इज परफेक्ट एक्सेप्ट गॉड. म्हणा, नोबडी इज परफेक्ट एक्सेप्ट गॉड. हे सत्य आहे. We all learn at different speed, different style, different way. We are all different. We are all different. Keep your hand on your heart and say, I deserve to be happy. I deserve to be wealthy. Yes, I deserve to be wealthy. I allow to be wealthy. I deserve to have good relationships in life. Nobody is perfect. म्हणा, चित्रपटामध्ये, फिल्म्स मध्ये, सिरियल्स मध्ये, टीव्ही वरती दाखवलेले जे रिलेशनशिप आहेत, दे आर फेक. म्हणा, दे आर फेक. दे आर नॉट रिअल. तुमच्या माइंडला सांगा, दे आर नॉट रिअल. त्यांना तू सोडू शकतोस. इन द रिअल लाईफ, I deserve to have good relationships with myself. सगळ्यात पहिले काय सांगितलं आपल्याला? myself and with others. others मध्ये सगळे आले, घरातले, ऑफिस मधले, बिझनेस मधले, समाजातले सगळे आले. पहिले myself म्हणा. I deserve to have good relationship with myself and with others. आणि म्हणा, I deserve to make spiritual progress. I want to progress. I want to grow in life. I deserve, I want, I would love to see myself. हळूहळू करून तो हात तुमच्या मांडीवर ठेवा आणि म्हणा की I would love to see myself happy, healthy, good, energetic, athlete body. छान आपले रिलेशनशिप्स आहेत, होत आहेत, डेव्हलप होत आहेत. Even if there is a relationship which is not so good, maybe it is okay. You can say that very clearly. There is one relationship, or maybe there are some relationships which are not so good. And it is okay, mana. And it is okay. पूर्णपणे शांत करा तुमचा तो भाग
जो सारखा सांगतोय की दिस पार्ट इज नॉट गुड, त्याला म्हणा इट इज ओके, इट इज फाईन, नोबडी इज परफेक्ट म्हणा. समटाइम्स आय एम नॉट वेल, some relationships are not good, it is okay. Some relationships are bitter, but it is experience of life. I deserve to make a lot of money. I have a role to play in the society. समाजाचं माझं देणं आहे. मला पैसे, माझी हेल्थ, माझी रिलेशनशिप. I want to be in good health. I want to make a lot of money. Thank you. I forgive my teachers, लहानपणापासूनची आतापर्यंतची सगळी लोक ज्यांनी हे सांगितलं होतं तू अपात्र आहेस, मी त्यांना माफ करतो. I forgive them. दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशनवर ठेवा आणि म्हणा आय रिअली फॉरगिव्ह देम. त्यांना नव्हतं माहिती आणि मलाही नव्हतं माहिती. I forgive everybody who said that you are not good enough. I let go that energies. ते वजन, तो बोजा, ते वजन सगळं मी रिलीज करतो. I release that. I only keep the wisdom out of it. Wisdom. मी त्यातला फक्त विवेक ठेवणार आहे, वजन सोडून देणार आहे, त्रास सोडणार आहे, काटे सोडणार आहे. सोडतोय म्हणा. I deserve to be happy. Yes, some of the relationships are very bitter, horrible. Yes, I release them. Only that part is not well. Otherwise, 95% I am very happy. I am healthy. मी प्रोग्रेस करतोय म्हणा. स्वतःलाच आरसा दाखवा. नाही का करत बघ ना. येस. स्लोली अँड स्टडीली म्हणा की मी पात्र आहे रे. महाराज माझ्या जीवनात आले, भगवान हनुमान आहे, प्रभू राम आहे, रामरक्षा आहे, ती मी ऐकतोय. गुरु मला स्वतः, ज्यांना फिजिकल गुरु आहेत म्हणा की साक्षात गुरु माझ्या जीवनात आलेले आहेत. ही खरं फलश्रुती आहे. आय डिझर्व. थँक्यू. सो ग्रेटफुल. आणि ज्यांना अजून फिजिकल गुरु यायचे, यू से थँक्यू. हरिभक्त म्हणून मला ही माझी ओळख आहे, ही माझी आयडेंटिटी आहे. हनुमान चालिसेने मला आयडेंटिटी दिलेली आहे हरिभक्त असण्याची. म्हणा मला अभिमान आहे. कीप युअर हँड ऑन युअर हार्ट अँड से आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. मी एक हरिभक्त आहे. मी एक हरिभक्त आहे. येस. आजपासून मी ती आयडेंटिटी जगणार आहे. Thank you. Open your eyes. Those who are healers, you can scan yourself, heart, self-image. You'll get some answers. होया. जे लोक युट्यूबला हे बघतील, तुम्ही नंतर हनुमान चालीसा, रामस्तुती करा आणि बाकीचे तुम्ही माझ्याबरोबर थांबा इकडे ऑनलाईन. Let's stop the recording.